सुमन, अगं सुमन, अगं पेपर दे ना. जगात काय चाललंय हे बघितल्याशिवाय मला चहा बी पचत नाही बघ. काय हो, काय कटकट लावली सकाळ सकाळी. देशाचं नंतर बघा, आधी घरात काय चाललंय ते बघा. गॅस संपलाय, भाजी संपले आणि या माणसाचं मात्र नुसता देश देश देश. माझ्यानंतर या माणसाचं कसं होणार कोणाच ठाऊक. अरे देवा, त्यांच्या नादात गॅसवर तसंच दूध ठेवून आले. आपल्या या कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अरे मॉडेल, ए आई, काय ग? काय माझं पोरगं काय? आधी भाजी काप बन, नंतर मी इंडिया हो. आई प्लीज, फॅशन चालू आहे ना. आधी भाजी शो, नंतर मी इंडिया. तो पेपर इकडे दे आणि इकडे आणि चल तिकडे. तुझ्या बाबांचा आधी मेकओव्हर कर. सकाळपासून सोफ्यावर मॉडेल सारखे बसलेत. काय चालू आहे? अगं पेपर तर देऊन जा ना. हा घ्या, आधी तुमचा देश वाचवा. अरे पेपरच्या पहिल्या पानावर बघ छापून आले. घरात सुख शांती नांदायची असेल तर बायकोशी प्रेमानं वागायला पाहिजे. कळतंय ना, वाचलात ना, मग आज स्वयंपाक घरात येऊन कांदा कापू लागा. सुमन, एवढी चिडतीस का? हा, आणि काय त्या माझा राग त्या कांद्यावर काढतीस? नाही हो, तुम्हाला नाही कळणार. हे घर मी आयुष्यभर जगतो. त्या घराच्या प्रत्येक भिंतीत माझा श्वास तरी आहे. लहानपणापासून जी मुलं माझ्या अवतीभवती फिरायची त्यांचं आता मला कोण देखील मला मिळत नाही. आज हे घर भरलेलं असून देखील आज मला ते मोकळं वाटतंय. सुमन, तुला कसं समजत नाही? पोरं मोठी झाल्यात का? एकटा पोरगा आहे मुंबईला, तो काम करतोय. एकटा आपल्याला इकडे सांभाळतोय. आणि पोरगी आहे परक्याचं धन. ती कधी ना कधी तर लग्न झाल्यावर जाणारच आहे की. आणि हे बघ सुमन, तुला खरं सांगू काय, ह्या घराचा अजूनही तूच श्वास आहेस. आई, हे आई, हे बघ रोहन दादा. आई आई काय? आईच. हे बघ रोहन दादा ऑनलाईन आले, व्हिडिओ कॉल करतो. आई ते बघ. हाय रोहन दादा. हाय स्वाती, कशी आहेस तू? मी मस्त, तू कसा आहेस? मी एकदम मजेत. पण मला सांग, आई कुठे? ए बाई, आई कसा आहेस रोहन? आई, मी मस्त. तू कशी आहेस? किती बारीक झालायस रे. काय खातोस की नाही? आई, ते काय आहे ना की आता इथे मुंबईमध्ये तुझ्या हातचं जेवण मिस करतोय ना, म्हणून थोडं बारीक झालोय. अरे इकडे आई वडील आहेत, विसरलास का काय? अहो बाबा, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कधी विसरेन का? तुमची आठवण रोजच येत असते ना. बरं थांबा,
तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे. अरे ते आणि काय असते? बसाव. स्वाती तू सांग बाबा ना. थांबा हो बाबा, दाखवतोय ना, थांबा. श्रुती, अगं ये श्रुती. येस बेबी. काय रे, काय झालं? अगं व्हिडिओ कॉल चालू आहे. अरे कोण रे? ही माझी आई आणि हे माझे बाबा आणि ही आमची चिंगी. हाय चिंगी. अगं हाय. चिंगी नाही, ताई म्हण तिला. हाय ताई. हाय. आई बाबा तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आहे. आता ही माझी बायको आहे. अरे तिकडे आई वडील आहेत, एकदा विचारायचं तरी ना. आम्ही काय तुला नाही म्हटलं असतं का? अहो बाबा काय इतकं विचार करताय? म्हणून तर तुम्हाला ओळख करून देतोय ना. राहू देव, ते दोघे खुश आहेत ना, झालं तर मग आम्हाला काही त्रास नाही. तुम्ही दोघं जण एकमेकांची काळजी घ्या. बाकी आम्हाला काही नको. ठीक आहे आई. बरं आई ऐक, मी श्रुतीसोबत थोडं शॉपिंगला चाललोय. ठीक आहे, मी आल्यानंतर तुला फोन अरे, करतो. अरे, ठीक आहे? अरे. चला बाय बाय अरे, बाय अरे, बाय अरे, बाय. ऐक, ऐक. चला अरे, बाय अरे. बाबा बाय. ठेवला त्याला नुसती गडबड असते. एकदा सांगितलं कळत नाही का? आधी मला खूप उशीर झालाय. हो बाबा मी जरा नाक्यावरून जाऊन येतो. बरं बरं. निखिल, अरे निखिल. अगं तो चौकात काहीतरी काम म्हणून तिकडे गेलाय, येईल थोड्या वेळात. दे इकडे चहा. अच्छा. घे मला. अरे आई, आई, सुमन, आई, सुमन. काय झालं तुला? आई, 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 उठ ना गं. काय झालं? आई, हॅलो निखिल. अरे कुठं आहेस रे? अरे आईला चक्कर आल्या, लवकर ये आणि डॉक्टरला घेऊन ये सगळं. सुमन, सुमन, सुमन. डॉक्टर गप्प का बोला ना, काय झालं आईला? आय एम सॉरी, शी इज नो मोर. सुमन, सुमन, तुझ्याकडे ठेव. त्यांना एक रुपया जरी हल्ला तर चांगल्या करून हातात दिली.
ये अक्का उठ की ग अक्का. अगं तुझा भाऊ आलाय. अगं बरं अक्का माझ्याकडे बघ. ए अक्का अगं भावाला एकदा कॉल तरी करायचा ग अक्का. ए अक्का उठ की अक्का. हे बघ तू जरी गेली असलीस तरी योरांगराव माझ्या भारताच्या पाठीमागे कायम उभा रे. माझा सबूत आहे तुला माझा. या का उठती ग अक्का. दाजी 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 कसं झालं हो दाजी. सुमन, तू घरासाठी भरपूर केलीस, स्वतःसाठी काहीच नाही मागितलीस, पण आज हे काय झालं आज कळतंय. या घराचा श्वास तूच होतीस सुमन, तूच होतीस. आज तुला आई बघून खूप खुश होईल. अरे फक्त मला तुलाही बघून खूप खुश होतील हा. हा ना? चल आपण आईला सरप्राईज देऊ. हो, हो. हा? चल, चल, चल. चल. आई आई दादा दादा बाळ, काय झालं रे हे? लास्टच्या दिवसापर्यंत तुझीच वाट बघत होती रे. बाबा आईला उठवा ना बाबा. बाबा आई उठत का नाही? आई आई ए आई उठ ना आई. आई आई तुझा रोग आला आई. आई तू म्हणायचीच ना का की उशिरा येऊ नको, लवकर येत घरी. हो ना आई, मग मी आज आलोय ना घरी, मग तू का नाही म्हणत आई की आज खूप उशीर झाला आई. आई 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 उठ ना आई. आई मला रागव ना, चिडव ना माझ्यावर, चिडता माझ्यावर, पण उठ ना. आई तू असं गप नको राहू ग. तुझ्या गावात घरात आपला तरच हा घर वाटतो ग. आई मी मुंबईला गेलो, स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं, पण स्वप्न पूर्ण करता मी कधीच विसरलो ग की माझं जग मी भागात सोडूनच गेलो ग. आई 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 ऐक ना, मी शाळेत जाताना रडायचो ना तेव्हा बाबा काय बोलायचे आई, हा तू रडू नको, मी तुझ्या सोबतच आहे. मग आज का तू नाही माझ्यासोबत? बोल आई. आई
आई चल उठ चल उठ डोळे उघड चल चल उठ ए रडू नका तुम्ही आई चल उठ चल डोळे उघड आई 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 चल डोळे उघड आई नाही दादा आता आई नाही उठणार. हे बघा आता झालेल्या गोष्टी सगळ्या झाल्या. तुम्हाला कसा असा अचानक झालाय हे कुणासाठी चांगलं नव्हतं आणि तिच्या अचानक जाण्यानं एक मोठी पोकळी निर्माण झाली खरी. तर आता हे सगळं विसरून आपल्याला पुढचं बी आयुष्य बघायला पाहिजे. आता पुढचं आयुष्य बघायला पाहिजे म्हणजे हे एवढं मोठं घर, अनेक ठिकाणच्या जमिनी, शेती, ही सगळी मालमत्ता याचा बी विचार करायला पाहिजे. मामा तुम्ही बरोबर बोलताय. आपल्याला कधी ना कधी वाटण्या कराव्याच लागणार आहे आणि पुढे जाऊन कुणाच्या मनात गैरसमज निर्माण झाला तर नात्यात दुरावा यायला वेळ नाही लागणार. या घरात प्रत्येकाचा हक्क आहे. ते सगळं मिळत नसतं. परंतु ते जग करतच. तुम्ही काय बोलताय हे ऐकूनच वाईट वाटतंय. आईने हे घर आयुष्यभर एकत्र ठेवले आणि आई जाण्याच्या ह्याच्यात तुम्ही लगेच घर वाटण्याची चर्चा करताय. निखिल दादा हे आईला कधीच आवडलं नसतं. स्वाती, भावना बाजूला ठेव. बाबा बास खरं बोलते ती. आईचा अंत्यसंस्कार होऊन अजून 3 दिवस नाही झाले आणि तू बालबक्तीची भाषा करता. मामा जरी मी या घरात नवीन असले ना तरी इतकं समजतं मला. हे घर आईने प्रेमानं बांधलेलं आणि निखिल तुम्ही जे काही वाटणीच्या गोष्टी करताय ना त्यामुळे आईच्या कष्टाचा ना तुम्ही अपमान करताय. पोरी तू नवीन आहेस हा? मी या जगाचा लय अनुभव घेतला आणि परिस्थिती बदलली का नाही. माणसं पैशासाठी काय वाटेल ते करतात. उद्या गरजा वाढतील त्यावेळी काय करणार. उद्या पुढे जाऊन वागी जुणार तुमची. त्यापेक्षा हा निर्णय आताच घेतलेला बरा. काय चाललंय. सुमन गेल्यानंतर तरी सगळी एकत्र राहशील असं वाटलं होतं, पण हे काय बघतोय मी. वाटणीच्या चर्चा चालू आहे तिथं घरात. बाबा मला माफ करा. मामा जे बोलले त्या विचारामुळे माझ्याही मनात थोडा बदल झाला. पण खरं सांगू का, आज जर आई असती तर तिने हे होऊ दिलं नसतं. आईला आपल्याला जमीन दिलं, पैसा दिलं, शिक्षण दिलं, पण एक गोष्टीची शिकवण मात्र नाही विसरली. एकत्र राहण्याची शिकवण बाबा. हो ना मामा घर मोठं असणं महत्वाचं नसतं. घरातील माणसं एकत्र राहणं हे खूप गरजेचं असतं. जर तेच तुटलं तर या घराला काही किंमत उरत नाही. वा मस्त बोललीस.
पण कसं आहे माहिती आहे का, भावना आणि नाती यामध्ये फरक असतोय. पुढे जाऊन तुम्हाला काय गरजा लागल्या, कुठं अडचण आली, तर त्यावेळेला ह्याच प्रॉपर्टीवर तुम्ही भाऊ परत आणि वाद करायला नको बसू. त्यामुळे हे निर्णय आत्ताच घ्या. काय दाजी? वकिलाच्या ना काय मामा, कशी वाटली मग माझी आयडिया? नाही कसं आहे, घरातल्या समोर जरा भावनिक व्हायला लागतो. तो रोज जरा काय भावनिक काय पण बोलतो, पण मला वाटतं आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपण लवकरात लवकर घराची वाटणी केली पाहिजे. वा वा वा, निखिल, आता माझा भाषा तुला, अरे तू तर माझ्या 10 असं पावलं पुढे जाऊन विचार करू शकतो. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आपल्याला ही नाती वृत्ती भावना हे विचार वेगळं पडतात आणि पैसा यातून व्यवहार वेगळं पडतात. त्यामुळे वाटणीचा व्यवहार आता झालेला बरा. त्यामुळे कसं होईल की पुढे जाऊन याचा कुणाला काही तोटा होणार नाही. कसं मामा बरोबर बोलतोय तू. सुमन, तू गेलीस, पण घर उघड्यावर पडले ग सुमन. निखिल, काय विचार केला बाबा? काय पुढचं काय बघितलंयस का नाही? होय मामा. नाहीतर कसं व्हायचं, सगळेजण आपलं गप गुमान बसणार, कोण काही विचार करणार नाही आणि पुढं आणि आम्हालाच काहीतरी चर्चा करायला लागते. आता या चर्चा वाढण्यापेक्षा काय ते तोडगा निघलेला बरा. हा? नाही, तोडगा व्हायलाच पाहिजे हो. आपण लवकरात लवकर घराची वाटणी केली पाहिजे. वा वा वा, निखिल, आता माझा भाषा बोलला. अरे तू जर माझ्या 10 असं पावलं पुढे जाऊन विचार करतो, म्हणजे कसं आहे माहितीये का, आपल्याला ती नाती वृत्ती भावना हे विचार वेगळे पडतात आणि पैसा याचं व्यवहार वेगळं पडतात. त्यामुळे हे वाटणीचा व्यवहार आता झालेला बरा. त्यामुळे कसं होईल की पुढे जाऊन काही तोटा होणार नाही. कसं मामा बरोबर बोलतोय तू. तू गेलीस, पण घर उघड्यावर पडले ग सुमन.
काय विचार केला काय बघितलंयस का नाही नाहीतर कसं व्हायचं सगळेजण आपलं घर गुमान बसणार कोण काही विचार करणार नाही आणि पुढे आले आम्हालाच काहीतरी चर्चा करावी लागते आता या चर्चा वाढण्यापेक्षा काय ते तोडगा निघलेला बरा नाही तोडगा व्हायलाच पाहिजे हो. आता आम्ही जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत हे सगळं दाणे पाडून देऊ मगच गावाला नाही काय बोल अरे रंगा काय नेमकं करणार आहे तोडगा म्हणजे काय नेमकं काय करायचं आहे तुम्हाला दादा हे आहेत ऍडव्होकेट देशमुख आपल्या घराची आणि मालमत्तेची वाटणी करायला आले. ए निखिल आईची चितेची आग अजून थंड नाही झाली आणि तू वाटणीची भाषा करतोय. भाऊजी भावना ठीक आहेत पण वास्तव देखील बदलायला हवं. इतकं मोठं घर आहे जमीन आहे पण मुले मोठी झाली तर आम्हालाही आमचा हिस्सा हवा. वहिनी हे घर फक्त भिंतीने बनलेलं नाहीये. या घरात माझ्या आईच्या आठवणी आहे आमचं बालपण आहे. स्वाती भावना बाजूला ठेव मी आधी मी तुला सांगितलंय भावना वेगळ्या विचार वेगळे आणि पैशाचा व्यवहार आला की तिथे नातीमध्ये मी सोडून जायचे असतात पुढे जाऊन तुम्हाला काहीतरी अडचण येणार आहे 100% आहे त्यामुळे हे वाटणी जमेत नाही बरोबर आहे मामा बस शांत बसा. अहो काय वाटते लागली मला अजूनही तो दिवस आठवतो ज्यावेळी रोहनने व्हिडिओ कॉल केला होता. आई म्हणाल्या होत्या बाळा तू फक्त माझ्या मुलाची बायको नाहीस तर माझी देखील मुलगी आहेस. हे घर तुझं आहे. मग आता असेल काय असेल ते निर्णय वकील साहेबच घेतील कशाला उगाच चर्चा वाढल्या रंगा घरावर अधिकार आहे म्हणून घर वाटून घेशील अरे पण माणूस की नाही वाटून घेत आहे. माफ करा तुम्ही ज्या गोष्टी संदर्भात चर्चा करायला मला इथे बोलावलंय त्या गोष्टी संदर्भात सुमनताईंनी आधीच एक निर्णय घेतलेला. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की त्यांच्या एकूण संपत्तीचा अर्धा हिस्सा त्यांनी अनाथाश्रमाला दान केला. हीच तर आई होती स्वतःसाठी काही नाही पण दुसऱ्यासाठी सगळं. आई नेहमी स्वतःसाठी नाही तर दुसऱ्याच्यासाठी जीवन खर्च केलं. आणि एक महत्वाची गोष्ट सुमनताईंनी आपल्या संपत्तीचा अर्धा हिस्सा त्यांचा भाऊ आपल्याला 10 लाख रुपये त्यांचा भाऊ मिस्टर रंगराव यांना उसने दिल्या. नाही हो वकील साहेब मला वाटतं आरोप करू नका तुम्ही वकील खोटं बोलायला माझ्याकडे त्याचा कायदेशीर पुरावा आहे या स्टॅम्प पेपरवर लिहिलेलं आहे आणि तुम्ही त्यात स्पष्टपणे कबुली दिलेली आहे हे 10 लाख रुपये तुम्ही परत देणार आहात. जर तुम्ही 10 लाख रुपये परत दिला नाही तर कायद्यानुसार तुम्हाला 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते तुरुंगवास भोगावा लागू शकतो. तर भेटू मिस्टर रंगराव आपण थेट कोर्टात. वा मामा
तू तर शहाणा बोला म्हणून नाट्यावरती भाषण देत होतास रे. तर स्वतःच्या बहिणीची पैसे लपून बसला होतास. दादा, मला माफ करा. माझी खूप मोठी चुकी झाली. मी एका परक्या व्यक्तीवर विश्वास ठेवला. रंगा, निघ माझ्या तोंडासमोर इकडं. निघ बोलतो का? बोल. तू गेलीस. पण आज तुझी शिकवण या घरामध्ये जिवंत राहिली का? कायमची जिवंत राहिली. सुमन, कायमची जिवंत राहिली. मग आपण घर मागितलं